खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील 70 माड जंगल परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे। मृतकाचा खून करण्यासाठी 6 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणात 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने केली। 4 ऑगस्ट रोजी 70 माड जंगल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता। मृतकाच्या पाठीवर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तसेच दगडाने मारून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले। या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। घटनास्थळी मिळालेल्या देशी दारूच्या बाटल्या, पाण्याची बाटली आणि मूग डाळीच्या रिकाम्या पाकिटाचा पोलिसांनी बारकाईने तपास केला। बाटल्यांवरील बॅच क्रमांक तसेच ड्रीम कंपनीची पाण्याची बाटली आणि युरो कंपनीच्या मूग डाळीची विक्री कोणत्या भागात होते याची माहिती घेण्यात आली। तपासादरम्यान या वस्तूची विक्री हिंगोली परिसरात होत असल्याचे समोर आले। त्यानंतर पोलीस पथकाने हिंगोली परिसरात माहिती घेतली असता मृतकाची ओळख मंगेश उर्फ काल्या अर्जुन मनवर वय 35 राहणार सिद्धार्थनगर हिंगोली अशी पटली। नातेवाईकांनी कपड्यावरून मृतदेहाची ओळख निश्चित केली। त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली। पोलिसांच्या माहितीनुसार अजय भालेराव, राधा भालेराव आणि बाबू शेख यांनी ज्ञानेश्वर राठोड याच्या माध्यमातून मंगेश मनवर याचा खून करण्यासाठी 6 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणात ज्ञानेश्वर मोहनसिंग राठोड उर्फ राहुल उर्फ महाराज, मुकुंदा लोखंडे, श्रावण भवाड, सोमनाथ हजारे, विशाल राठोड, अर्जुन शेडके, दीपक जाधव आणि शुक्रधन उर्फ सिद्धार्थ जाधव या 8 जणांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी वाशिम, हिंगोली आणि परभणी परिसरात तपास करून कोणताही ठोस पुरावा नसताना घटनास्थळी मिळालेल्या वस्तूंच्या आधारे मृतकाची ओळख पटवली आणि त्यानंतर आरोपींचा शोध घेतला। ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी खंडाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीत घागे, ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा, पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, मुन्ना आळे, संतोष भोरगे, राहुल गोरे, तेजाब रणखाम, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, दिगंबर पिलावन, महेश वाकोडे, सुनील पंडागडे, रवींद्र शिरामे, राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली।